नमस्कार मित्रांनो, तुम्हाला शॉप ॲट लायसन फक्त 25 मिनिटात कसे काढायचे बघूया. यासाठी लागणारे डॉक्युमेंट काय काय आहे हे बघूया. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की तुम्हाला याची पूर्ण प्रोसेस समजून येईल. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. चला तर बघूया पुढे. तर तुम्हाला स्क्रीनवर यायचं आहे. स्क्रीनवर आल्यानंतर तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. न्यू रजिस्ट्रेशन झाल्यानंतर जर तुमचं नवीन रजिस्ट्रेशन होईल नसेल तर तुम्ही मोबाईलद्वारे किंवा ईमेलद्वारे रजिस्ट्रेशन करू शकतात. ते आपण मोबाईलद्वारे रजिस्ट्रेशन करून घेऊया. डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे. डिस्ट्रिक्ट निवडल्यानंतर इथं मोबाईल नंबर टाईप करून घ्यायचा आहे. कन्फर्म OTP बटनावर क्लिक करून ओके बटनावर क्लिक करायचं आहे. आणि जो वन टाईम पासवर्ड आलेला OTP तो टाईप करून तुमचा युजर नेम टाकून घ्यायचा आहे. युजर नेम टाईप झाल्यानंतर तुम्हाला पासवर्ड जनरेट करून घ्यायचा आहे. पासवर्ड टाईप करून तुमचं कन्फर्म पासवर्ड डबल पुन्हा पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमचं पूर्णपणे जसं आधारवर नाव आहे तसं इंग्लिशमध्ये टाईप करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं जे मराठीत आपलं जे मातृभाषेमध्ये तुमचं जे नाव आहे ते नाव टाईप करून तुमचे डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करून घ्यायचे. डेट ऑफ बर्थ सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला आय क्रिकेट नोकरी करून रजिस्ट्रेशन क्लिक करायचं आहे. तुम्हाला एक युजर ID पुन्हा ओके झालेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पूर्णपणे तुमचा युजर ID बनलेला आहे. तसं तुम्ही युजर ID टाईप करून लॉग इन करून घ्यायचं आहे. कॅप्चर कोड टाकून लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला सर्च करायचं आहे शॉप. त्यानंतर तुम्हाला क्लिक करून टिक मार्क लॉग इन करून घ्यायचं आहे. त्यानंतर राहायचं आहे. त्यानंतर टाईप करायचं आहे सर्चमध्ये शॉप न्यू रजिस्ट्रेशन. त्याच्यानंतर तुम्हाला जे स्वयं घोषणापत्र लागणार आहे ते स्वयं घोषणापत्र डाउनलोड करून घ्यायचं आहे. तसं स्वयं घोषणापत्राची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. पूर्णपणे फॉर्म पद्धतशीरपणे भरवून घ्यायचा आहे. इंडिव्हिज्युअल क्लिक करून सबस्क्राईब बटनावर क्लिक करून पुढची प्रोसेस पूर्ण कंप्लीट करायची आहे. त्यानंतर सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म या फॉर्मची प्रिंट मारून सिग्नेचर वगैरे करून अपलोड स्कॅनिंग करून घ्यायचं आहे PDF मध्ये. त्यानंतर शॉप एक्सपेरिमेंट ॲग्रीमेंटवर क्लिक करून शॉप इन्स्टॉलमेंट फॉर्म पद्धतशीरपणे भरून घ्यायचा आहे. तुमचा डिस्ट्रिक्ट वगैरे निवडून घ्यायचं आहे. तुमचं शॉप ऑफलाईन आहे का ऑनलाईन आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ नक्की आवडल्यास नक्की आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून लाईक करा. आणि आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन व्हिडिओ घेऊन येतो. तर पूर्ण माहिती पूर्णपणे फिलअप करून घ्यायचे. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या चॅनलची तुम्हाला लिंक दिसेल. तसं इंस्टाग्रामची सुद्धा लिंक आहे, ते सुद्धा जॉईन करून घ्या. तसेच व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा लिंक आहे, ती सुद्धा जॉईन करून घ्या. तसेच आमचा टेलिग्राम ग्रुपसुद्धा आहे, ती सुद्धा लिंक जॉईन करून घ्या. पद्धतशीरपणे माहिती भरून घ्यायची. माहिती झाल्यानंतर तुम्हाला
आय एग्री या बटनावर करून स्टार्ट न्यू क्लिक करायचं आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन नंबर भेटेल तुम्हाला. ॲप्लिकेशन नंबर भेटल्यानंतर तुम्हाला एक अपलोड द डॉक्युमेंटवर क्लिक करायचं आहे. तुम्हाला एक पासपोर्ट साईजचा फोटो 5 KB to 20 KB पर्यंत स्कॅनिंग करून अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर सिग्नेचर वगैरे 5 KB to 20 KB पर्यंत अपलोड करायची सिग्नेचर सगळं. आणि डॉक्युमेंट आधार कार्ड सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म तसेच PDF फॉर्मॅटमध्ये 75 KB to 100 KB पर्यंत अपलोड करायचं आहे. त्यानंतर तुमच्या शॉपचा तुमच्या दुकानाचा फोटो हा सुद्धा अपलोड करायचा आहे. अपलोड झाल्यानंतर तुम्हाला कंटिन्यू सेव्ह ऑप्शनवर क्लिक करून सेव्ह करायचं आहे. सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला ओके बटनावर पॉपअप आल्यानंतर हो तसे करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 23.60 पैशाचे पेमेंट मारायचं आहे. पेमेंट मारल्यानंतर तुम्हाला तुम्ही गुगलद्वारे फोनपेद्वारे QR द्वारे पेमेंट मारू शकता. तसेच ऑनलाईन नेट बँकिंगद्वारे सुद्धा पेमेंट करू शकतात. तर मित्रांनो तुम्हाला तुम्हाला तुमचं शॉपट लायसन डाउनलोड करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला शॉपट लायसन मिळून जाईल. अशाच नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनल नक्की फॉलो करा. तर मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओ नवीन. धन्यवाद.